नमस्कार. मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक, हर्षवर्धन हायस्कूल, हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर. नमस्ते विद्यार्थी मित्रो. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या विषयाची तयारी, परीक्षेची कशी तयारी करायची या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच 2020-21साठी तुम्ही SSC अर्थात इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा देणार आहात. आत्तापर्यंत तुमची स्पर्धा ही तुमच्या वर्गातील वर्गमित्रांबरोबर होती, परंतु प्रथमच तुमची स्पर्धा ही महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांसमवेत असणार आहे. म्हणजेच SSC बोर्डाची परीक्षा देत असलेल्या अर्थात इयत्ता 10वीच्या परीक्षा देत असलेल्या इतर विद्यार्थ्यांसोबत असणार आहे. म्हणून आपली तयारी ही व्यवस्थित व्हायला हवी. मित्रांनो, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निश्चित केलेले ध्येय गाठायचे, आपली स्वप्ने पूर्ण करायची हीच पहिली पायरी आहे. इथूनच तुमच्या जीवनातील औपचारिक शिक्षणाला कलाटणी मिळणार आहे. इथूनच तुमच्या जो जीवनाचा आहे तो पाया हा असणार आहे. म्हणून जे जीवनामध्ये ध्येय निश्चित केलेलं आहे ते ध्येय जर प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला योग्य नियोजन आणि योग्य नियोजनाचं उपयोजन करून जीवनामध्ये यशाची भरारी घ्यावयाची आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, जे तुमच्या SSC अथवा 10वी बोर्डच्या परीक्षेला जे पडणारे गुण आहेत, यावरून तुम्हाला विविध महाविद्यालयात प्रवेशाची संधी मिळणार आहे आणि यावरूनच तुमचे भविष्य हे ठरणार आहे. म्हणून आपण अभ्यास करताना जर योग्य नियोजन आणि त्याचं उपयोजन केलं तर निश्चितच यशाची भरारी मारणार आहात. तर कशा प्रकारचं नियोजन हे केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे या विषयाची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, आपण विज्ञान विषयाचा अभ्यास करताना आपले काही गैरसमज विज्ञानाविषयी आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला विज्ञान हा खूप अवघड विषय आहे असा वाटतो, हा आपला चुकीचा गैरसमज आहे. तर विज्ञान हा आनंददायी विषय आहे. कारण जर विज्ञानामधील जे नियम, तत्त्वे, संकल्पना आहेत त्याचं उपयोजन कुठं कशा प्रकारे केलं जातं याचं नीट निरीक्षणाद्वारे जर माहिती घेतली तर निश्चितच तुम्हाला हा विषय सोपा जाईल. उदाहरणार्थ, पाऊस कसा पडतो, या उष्णतेचं वहन कसं होतं, दुधाचं दही कसं बनतं, याविषयी जर नीट निरीक्षण केलं आणि त्याचं उपयोजन केलं तर अशा प्रकारचे मनाशी का, कसे, काय हे जर मनाशी प्रश्न आपण बांधले, निश्चित खुणगाठ जर बांधली तर विज्ञान हा तुम्हाला सोपा आणि आनंददायी विषय वाटेल. त्याचबरोबर तुमचा गैरसमज असा असेल की विज्ञानामधील ज्या आकृत्या आहेत, जी उदाहरणं आहेत, ती क्लिष्ट स्वरूपाची आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आकृत्या हा सरावानं साध्य होण्याच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर विज्ञानामधील जे नियम, तत्त्वे आधारित जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणाचं उपयोजन कोणत्या ठिकाणी केलं जातं याची जर माहिती आपण निरीक्षणांती केली, चर्चा केली, पाहिली तर निश्चितच तुम्हाला विज्ञान हा विषय सोपा जाईल. आकृत्या वारंवार सराव करण्याच्या बाब आहे, म्हणून आकृत्याचा सराव करा. त्याचबरोबर आकृती आणि उदाहरणे यांचा सराव करण्यास कंटाळ येतो असा तुमचा समज आहे. परंतु विद्यार्थी मित्रो, आकृत्याचा सराव हा आपण इतर विद्यार्थ्याशी चर्चा करीत आकृत्या ह्या काढू शकतो. त्याचबरोबर त्या आकृत्याला विविध ठिकाणी नावं ही देऊ शकतो. त्याचबरोबर विविध उदाहरणे आहेत, त्या उदाहरणांचं उपयोजन कोणत्या प्रकारे कोणत्या ठिकाणी केलेलं असतं हे जर चर्चा केली तर निश्चितच तुम्हाला हा जो गैरसमज आहे तो गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
त्याचबरोबर विज्ञान हा विषय पाठांतराचा नाही. आपलं गैरसमज असतो, पाठ केली तर लक्षात राहत नाही. तर विज्ञान हा विषय आपण आकलन समजून घेतला पाहिजे आणि त्याचं ज्या नियम तत्वे सिद्धांत आहेत त्याचं उपयोजन कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे केलं जातं याची जर माहिती घेतली तर विज्ञान हा विषय पाठांतराचा नसून तो उपयोजनाचा आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट जर समजून विज्ञानामधील घेतली तर निश्चितच तुमचं आणि भारताचं निश्चितच उज्ज्वल यश असेल. कारण इथं मी म्हणू शकतो की निश्चितच तुम्ही 10व्या विषयामध्ये का, कसे, केव्हा, कधी, कुठे असे जर प्रश्न मनाशी बांधले तर एक तुम्ही 10व्या विषयामध्ये एक संशोधक व्हाल आणि निरनिराळ्या प्रकारचे संशोधन लावून भारताची यशाची धुरा ही निश्चितच उंचावेल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तुमच्यामधील हे गैरसमज दूर होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मग विद्यार्थी मित्रो, आपण विज्ञानाविषय सोपा आणि सुलभ करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे. मग मैत्री करण्यासाठी काही विज्ञानासंदर्भात ज्या संकल्पना आहेत, मैत्री करणं गरजेचं आहे. मग विज्ञानासंदर्भात ज्या संकल्पना आहेत काय आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. तर विज्ञान हा विषय प्रात्यक्षिकावर आधारित आहे. म्हणजे विज्ञानातील जी नियम तत्वे सिद्धांत आहेत ते प्रत्यक्ष आपण निरीक्षण करून अनुभवले पाहिजेत, प्रात्यक्षिक केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण अनुमान निष्कर्ष हा काढला पाहिजे. म्हणजे प्रात्यक्षिकावर आधारित हा नियम सिद्धांत जे आहेत ते तपासले पाहिजेत. त्याचबरोबर विज्ञानाचा अभ्यास करताना आपल्या सर्व ज्ञानेंद्रियामार्फत ज्ञान ग्रहण केले पाहिजे. जी ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, या सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर हा केला पाहिजे आणि जे विज्ञानामधील जे ज्ञान आहेत ते आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विज्ञानामधील ज्या भौतिकशास्त्रामधील सर्व सूत्रे सहसंबंधाने लक्षात ठेवली पाहिजे. तर हा एक विद्यार्थी मित्रो पाया आहे. कोणत्या राशीला कशा प्रकारचं आद्याक्षर नाव दिलेलं आहे, त्याचं उपयोजन कुठं केलेलं आहे, गणिती रूपांतर कशा प्रकारे केलेलं आहे, सूत्राचा समावेश कोणत्या नियम तत्वामध्ये केलेला आहे, हे तुम्ही निरनिराळ्या प्रकारचे भौतिकशास्त्रातील जे सहसंबंध आहेत ते लक्षात ठेवले पाहिजे. त्याचबरोबर वेळोवेळी आकृत्यांचा सराव करणं नावासहित हे गरजेचं आहे. त्याचबरोबर विज्ञानातील जी नियम आहेत, तत्वे आहेत, सूत्रे आहेत यांचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे, काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे. हे नियम तत्वे सूत्रे व्याख्या कोणत्या ठिकाणी त्याचं उपयोजन केलं आहे याची विद्यार्थ्याशी, शिक्षकांशी, सहकार्याशी चर्चा केली पाहिजे आणि चर्चेमुळं तुमचं ज्ञान हे अद्ययावत राहण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर विज्ञान हा विषय पाठांतराचा नसून आकलनाचा आहे आणि आकलन करून ते उपयोजनाचा आहे. त्यामुळं विज्ञान हा प्रात्यक्षिकावर आधारित असा विषय आहे. त्यामुळे यामध्ये कुठल्याही गोष्टीचं पाठांतर करून चालत नाही. तर जर विज्ञानाशी मैत्री करायची असेल तर या गोष्टी आपण आत्मसात करणं, या बाबी आत्मसात करणं गरजेचं आहे. पहिला विषय हा विज्ञान हा प्रात्यक्षिकावर आधारित आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक करून आपल्या नियम तत्वे सिद्धांत याची माहिती करून घेतली पाहिजे. त्याचबरोबर विज्ञानाचा अभ्यास करताना सर्व ज्ञानेंद्रियाचा वापर केला पाहिजे. निरनिराळ्या भौतिकशास्त्रामध्ये संज्ञा सूत्रे आहेत त्यांचे सहसंबंध हे लक्षात ठेवलं पाहिजे. वेळोवेळी आकृत्यांचा सराव केला पाहिजे. नियम तत्वे सूत्रे व्याख्या यांचं काळजीपूर्वक वापर करून त्यांचं उपयोजन कोणत्या ठिकाणी केलं जातं याची माहिती वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विज्ञानाचा पाठांतर करण्याचा हा विषय नसून तो आकलनाचा विषय आहे आणि त्याचा उपयोजन कोणत्या ठिकाणी केलं जातं याची माहिती करणं गरजेचं आहे. यावरून तुम्हाला
विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी मैत्री ही निश्चितच होईल आणि या गोष्टी आत्मसात करून तुम्ही विज्ञानाचं उपयोजन प्रत्येक गोष्टीमध्ये करचाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तर विद्यार्थी मित्रो, विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा, कोणत्याही विषयाचा अभ्यास कसा करायचा, कोणत्याही परीक्षेची कशी तयारी करायची. तर मित्रांनो, परीक्षेची तयारी आणि विद्यार्थी जर मला प्रश्न विचारत असतील तर अभ्यास कसा करायचा हा सर्वात क्लिष्ट प्रश्न वाटतो. आज आपण या प्रश्नाबद्दल चर्चा करूया. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी बऱ्याच शिक्षकाशी आणि यशस्वी विद्यार्थ्याशी चर्चा केली आणि माझे काही अनुभव यावरून अभ्यास कसा करायचा याचा मागोवा घेतलेला आहे. तर अभ्यास कसा करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु निर्णय घेण्यासाठी आवश्यक त्या प्रश्नाची चर्चा झालीच पाहिजे. अभ्यास कसा करावा यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला पुढील 6 प्रश्न विचारणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्र, हे कोणते 6 प्रश्न आहेत याचा जर वैयक्तिक आपण विचार केला तर आपल्याला निश्चितच अभ्यास का करावा आणि कसा करावा याचं उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर हे कोणते 6 प्रश्न आहेत ते पाहूया आपण विद्यार्थी मित्र. तर स्वतःसाठी काही विचारायचे प्रश्न आहेत. तर मला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रो, आपण कोणत्या परीक्षेची तयारी करणार आहे म्हणजे यशस्वी इयत्ता 10वीच्या परीक्षेची तयारी करणार आहात याची पहिल्यांदा आपल्याला निश्चित माहिती असली पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञान या विषयाची तयारी करायची आहे. त्याचबरोबर त्या परीक्षेसाठी कोणत्या प्रकारचं स्वरूप आहे, प्रश्नाची काठिण्य पातळी कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, परीक्षेचं स्वरूप कसं आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर परीक्षेचा अभ्यासक्रम, कृतीपत्रिका या वेळोवेळी सोडवल्या पाहिजे. कोणते प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका सोडवल्यानंतर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका सोडवत असताना कोणत्या आपल्यामध्ये त्रुटी जाणवतात, कोणती बलस्थाने आहेत, कोणत्या टप्प्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता आहे याची माहिती आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे हे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मी या परीक्षेसाठी वेळेचं नियोजन केलं आहे का आणि पुढील परीक्षा केव्हा आहे, त्यापूर्वी अभ्यासासाठी किती वेळ उपलब्ध आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर प्रश्न विचारले तर आपली परीक्षेची चांगली तयारी होण्यासाठी मदत होईल. तर पुन्हा एकदा कोणते प्रश्न विचारायचे, मला कोणत्या परीक्षेची तयारी करायची आहे, त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे, त्या परीक्षेमध्ये असणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे, त्याचबरोबर त्या परीक्षेसाठी अभ्यासक्रम कोणता आहे आणि त्यावर आधारित अशा प्रश्नपत्रिकाचे स्वरूप जाणून घेतले आहेत का, तशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत का आणि सोडवल्या असतील तर त्यामध्ये कोणत्या बाबी तुम्हाला सोप्या गेल्या, अवघड गेल्या आणि त्या अवघड बाबीवर मार्गदर्शनाची गरज आहे का, मग ती कोणत्या टप्प्यावर आवश्यकता आहे आणि त्या परीक्षेसाठी योग्य वेळेचं नियोजन केलं आहे का, अवघड बाबी ज्या समजण्यासाठी आहेत, सोप्या समजण्यासाठी आहेत त्याचं योग्य वेळ नियोजन केलं आहे का आणि परीक्षेसाठी किती वेळ द्यायचा, पुढील परीक्षा केव्हा आहे, त्यासाठी अभ्यासासाठी किती वेळ उपलब्ध आहे याची जाणीवसुद्धा आपल्याला झाली पाहिजे. आणि हे जेव्हा प्रश्न विचारचाल मनाशी तेव्हा तुमचं अभ्यासाची तयारी चांगल्या प्रकारे होण्यासाठी मदत होईल. मग विद्यार्थी मित्रो, अभ्यासाची तयारी कशी करायची. तर प्रथमतः विद्यार्थी मित्रो, अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. पाठ्यपुस्तक, संदर्भ साहित्य काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. ज्या परीक्षेची तयारी करायची आहे त्याच परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. त्यासाठी लागणारी कोणकोणती पाठ्यपुस्तकं आहेत, संदर्भ साहित्य आहेत हे काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. त्याचबरोबर वाचताना महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित केलं पाहिजे आणि वेळोवेळी त्यावर नोट्स काढल्या पाहिजे. आणि त्यासाठी अभ्यासासाठी किती वेळ लागणार आहे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वारंवार प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका या सोडवल्या पाहिजेत. या कृतीपत्रिकेमध्ये असणारी आपली बलस्थाने कोणती आहेत, कोणत्या घटकावर चांगल्या प्रकारचा अभ्यास झालेला आहे, कोणत्या घटकावर आपल्याला अभ्यासाची त्रुटी जाणवते, उणीव जाणवते,
त्या उणिवा शोधल्या पाहिजेत आणि ज्या उणिवा आहेत त्या उणिवाबाबतीत आपले शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक, सहकार्य आहेत त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली पाहिजे आणि चर्चा केल्यानंतर या त्रुटी दूर होतील आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील, तुमचा अभ्यास चांगला होईल आणि झालेल्या भागाची वारंवार उजळणी केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रो, अभ्यासाची कशी तयारी केली पाहिजे? ज्या परीक्षेसाठी बसणार आहे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा पहिल्यांदा अभ्यास समजून घेतला पाहिजे. त्यासाठी कोणत्या प्रकारचं पाठ्यपुस्तक आहे, संदर्भ साहित्य कोणतं आहे याचं काळजीपूर्वक वाचन केलं पाहिजे आणि वाचत असताना महत्त्वाच्या मुद्द्यावर अधोरेखित केलं पाहिजे आणि त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढल्या पाहिजेत आणि अभ्यासाचं योग्य वेळ नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर त्या परीक्षेसाठी असणाऱ्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, कृतीपत्रिका आहेत त्या वारंवार सोडवल्या पाहिजेत. सोडवल्यामुळं त्यामधील कोणते घटक अवघड जातात, कोणत्या घटकाबाबतीत आपल्या उणिवा आहेत, कोणते प्रश्न आपल्याला अवघड जातात, कुठल्या प्रश्नावर आपली बलस्थान आहे, चांगल्या प्रकारे समजतात, चांगल्या प्रकारे लेखन करू शकतो याची माहिती मिळते. आणि ज्या उणिवा आहेत, ज्या त्रुटी आहेत, या त्रुटी आपल्याला आपल्या मार्गदर्शक शिक्षकाकडून, सहकार्याकडून या त्रुटी आपल्याला दूर करता येतील, त्याच्यावर चर्चा करता येतील आणि सर्व भागावर आपलं बलस्थान हे निश्चित करता येईल. आणि झालेला जो भाग आहे त्याची वारंवार आपण उजळणी केली तर निश्चितच आपल्याला यश हे चांगल्या प्रकारे लाभेल. तर अशा प्रकारचं अभ्यासाचं नियोजन करचाल, अभ्यासासाठी, परीक्षेसाठी तयारी करचाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे जर आपण दैनंदिन जीवनामध्ये नियोजन केलं, अभ्यासक्रम समजून घेतला, त्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तक, संदर्भ साहित्य काळजीपूर्वक वाचन केलं आणि जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते अधोरेखित केलं, त्याच्यावर नोट्स काढल्या, त्याप्रमाणे नियोजन केलं, तशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला, सोडवल्यामुळं ज्या उणिवा भासतात, त्रुटी भासतात, अवघड जातो जो भाग, त्याच्यावर चर्चा केली, मार्गदर्शक शिक्षकाची मदत त्यासाठी घेतली आणि झालेल्या ज्या भागावर उजळणी केली तर निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळेल. आणि अशा प्रकारचं आपण नियोजन करचाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हाच्या एकदा परीक्षेसाठी, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.